नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10th पेपर फर्स्ट टॉपिक नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. हा टॉपिक आजपासून काय करणार आहोत आपण स्टार्ट करणार आहोत. वेगवेगळ्या पार्टमध्ये हा टॉपिक आपण बघणार आहोत. वेगवेगळ्या पार्टमध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक आजपासून आपण काय करणार आहोत बघणार आहोत. काय काय बघायचं बघा टॉपिकमध्ये आपल्याला यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी अँड प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट. हे महत्त्वाचे पॉईंट ह्या टॉपिकमध्ये काय करणार आहोत आपण कव्हर करणार आहोत. बघा कॅन यू रिकॉल, बघा मार्क्स काय तुम्हाला आठवत आहे का? व्हॉट इज एनर्जी? हे 3 क्वेश्चन पहिल्यांदा बघूयात. बघा कॅन यू रिकॉलचे व्हॉट इज एनर्जी, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी अँड व्हॉट आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. हे पॉईंट काय करूयात पहिल्यांदा आपण बघूयात. बघा एक एक बघूयात. पहिल्यांदा बघूयात एनर्जी. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी म्हणजे काय? बघा एनर्जी इज डिफाईन ॲज ॲबिलिटी टू डू वर्क, काम करण्याची क्षमता, त्यालाच काय म्हणतो आपण एनर्जी असं म्हणतो. एकदम सोपी डेफिनेशन बघा. एनर्जी इज डिफाईन ॲज द ॲबिलिटी टू डू वर्क, ॲबिलिटी टू डू वर्क, काम करण्याची क्षमता, त्यालाच काय म्हणतो आपण एनर्जी असं म्हणतो. बघा काही प्रॉपर्टीज बघूयात एनर्जीच्या. एनर्जी एक्झिस्ट इन मेनी फॉर्म्स, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये एनर्जी काय अस्तित्वात आहे. एनर्जी कॅन बी मूव्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर, एक ऑब्जेक्ट करून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे काय करू शकतो एनर्जी आपण मूव्ह करू शकतो. एनर्जी कॅन बी चेंज्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करू शकतो एनर्जी आपण चेंज करू शकतो, किंवा एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ती काय करू शकतो कन्वर्ट करू शकतो. बघायचं ह्या टॉपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममधून एनर्जी कशी चेंज होते ते आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊयात. पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये होते चेंज, कायनेटिक एनर्जीमध्ये होते. इथे लक्षात असे वेगवेगळे पॉईंट ह्या टॉपमध्ये बघणारच आहोत आपण. बघा एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉयड. एनर्जी आपण काय करू शकत नाही आहे, निर्माणी करू शकत नाही. कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉयड. इट कॅन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इथे लक्षात एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो तिला चेंज करू शकतो, परंतु आपण एनर्जी निर्माणी करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही आहे. बघा त्यानंतर एनर्जीचे काय बघूयात आपण, एनर्जीचे टाईप्स बघूयात. बघा टाइप्स ऑफ एनर्जी रेफर टू डिफरंट टाइप्स ऑफ पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. ते लक्षात 2 टाईप आहेत एनर्जीचे महत्त्वाचे. कोणते? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी एक्झाम्पल बघा केमिकल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, कायनेटिक एनर्जी, हीट, साऊंड अजून बघणार आहोत आपण. बघा 2 टाईप आहेत एनर्जीचे महत्त्वाचे. कोणते? पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. थोडे डिटेलमध्ये बघूयात. एनर्जी कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होऊ शकते एनर्जी चेंज होऊ शकते. बेस्ट एक्झाम्पल इज अ रोलर कोस्टर. रोलर कोस्टर इज द बेस्ट एक्झाम्पल to understand the change of energy. Energy can change one form to another form. रोलर कोस्टर म्हणजे काय बघा की जसे आपले डिझनी वर्ल्डमध्ये असतात बघा की काय एका उंचीवरून काय येतात त्याच्यामध्ये बसून खाली येतात, त्यालाच काय म्हणतो आपण रोलर कोस्टर. इथे लक्षात एका उंचीवर वरती काय असतो एक रोलर कोस्टर असतो. इथे लक्षात पाळणे कसे गोल गोल असतात तसा हा आहे. एका उंचीवरून तो काय येतो एका रोलवरून काय येतो खाली येतो, त्यालाच काय म्हणतात रोलर कोस्टर. ज्यावेळी रोलर कोस्टर एका हाईटवरती असतो त्यावेळी त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्यावेळी तो खाली येतो त्यावेळी त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय होते पोटेन्शियल एनर्जी चेंजेस इन टू कायनेटिक एनर्जी. लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवायचं आहे की रोलर कोस्टर ज्यावेळी हाईटवरती असतो त्यावेळी त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, आणि ज्यावेळी तो हाईटवरून खाली येतो त्यावेळी त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी असते. बघा नेक्स्ट. बघा वी कॅन चेंज वन फॉर्म टू अनदर. अ गुड एक्झाम्पल इज रोलर कोस्टर. वेन इट इज ऑन इट्स वे अप इट्स युझिंग कायनेटिक एनर्जी सिन्स द एनर्जी इन मोशन. कायनेटिक एनर्जीलाच काय म्हणतात? एनर्जी इन मोशन. लक्षात राहू देत. कायनेटिक एनर्जीलाच काय म्हणतात? एनर्जी इन मोशन. बघा वेन इट रिचेस द टॉप इट हॅज पोटेन्शियल ऑर स्टोर्ड एनर्जी. ज्यावेळी तो टॉपवरती असतो कोण? रोलर कोस्टर. त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी. लक्षात राहू दे. ज्यावेळी रोलर कोस्टर टॉपवरती असतो त्यावेळी त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्यावेळी तो वरून खाली येतो त्यावेळी त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी असते. बघा
नेक्स्ट बघा, पोटॅशियम एनर्जी कम्स इन फॉर्म्स दॅट आर स्टोर्ड. पोटॅशियल एनर्जी ही कोणत्या फॉर्ममध्ये असते? स्टोर्ड फॉर्ममध्ये असते, इन्क्लुडिंग केमिकल, ग्रॅव्हिटेशनल, न्यूक्लिअर. येते लक्षात. हे कसले एक्झाम्पल आहेत पोटॅशियल एनर्जी? कायनेटिक एनर्जी फॉर्म्स आर डुईंग वर्क. कायनेटिक एनर्जीचे फॉर्म कशामध्ये असतात? नेहमी वर्कमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल लिनियर, लाईक इलेक्ट्रिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, मोशन अँड साऊंड एनर्जी. बघा डिफरन्स बघितल्यानंतर लक्षात येईल. द डिफरन्स बिटवीन देम म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. द डिफरन्स बिटवीन देम आर पोटेन्शियल एनर्जी कॅन बी स्टोर्ड अँड कायनेटिक एनर्जी इज ऑलरेडी डुईंग वर्क. लक्षात राहू देत. अँड कांट बी स्टोर्ड. पोटेन्शियल एनर्जी ही नेहमी स्टोअर केलेली असते. लक्षात राहू देत. नेहमी काय केलेले असते? स्टोअर केलेले असते. अँड कायनेटिक एनर्जी इज ऑलरेडी डुईंग वर्क. आणि कायनेटिक एनर्जी काय असते? ऑलरेडी वर्क करत असते, काम करत असते. अँड कांट बी स्टोर्ड. तिला आपण स्टोअर करू शकत नाहीये. लक्षात राहू देत. पोटेन्शियल एनर्जी काय करू शकतो? आपण स्टोअर करू शकतो. येते लक्षात. पोटेन्शियल एनर्जी कॅन बी स्टोर्ड अँड कायनेटिक एनर्जी इज ऑलरेडी डुईंग वर्क अँड कांट बी स्टोर्ड. आपण कायनेटिक एनर्जीला स्टोअर करू शकत नाहीये. बघा पुढे जाऊयात. बघा काय आहेत एनर्जीचे टाइप्स आणि फॉर्म्स आहेत. बघा एनर्जी इज व्हॉट मेक्स मॅटर टू मूव्ह ऑर चेंज. इथे लक्षात. त्यालाच काय म्हणतो आपण? एनर्जी असं म्हणतो. बघा एनर्जीचे दोन टाईप आहेत. काय आहेत? कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. येते लक्षात. आणि कायनेटिक एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म कोणते आहेत? मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, थर्मल एनर्जी, रॅडियंट एनर्जी अँड साऊंड एनर्जी. येते लक्षात. हे काय त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. कशाचे? कायनेटिक एनर्जीचे. आणि पोटॅशियम एनर्जीचे केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आणि इलॅस्टिक एनर्जी. येते लक्षात. आपण 3 क्वेश्चन बघितले. व्हॉट इज मीन बाय एनर्जी. देन देर आर 2 टाइप्स ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड पोटॅशियल एनर्जी. अँड दीज आर फॉर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी: मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, थर्मल, रॅडियंट, साऊंड. अँड पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्स कोणते? केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आणि इलॅस्टिक एनर्जी. येते लक्षात. बघा पुढे बघूयात. बघा energy and use of energy. In modern civilization, energy has become a primary need along with food, cloth, shelter. आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा. येते लक्षात. फूड, शेल्टर, क्लोथ ह्याच्याप्रमाणे आपल्याला महत्त्वाची काय आहे महत्त्वाची? एनर्जी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ते लक्षात. ती आपली बेसिक नीड झाली आहे सध्या. वी नीड एनर्जी इन ऑल डिफरंट फॉर्म्स फॉर डायव्हर्स टाइप्स ऑफ वर्क. द एनर्जी दॅट वी नीड may be in the form of mechanical work, chemical energy, sound energy, light energy or heat energy. आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एनर्जी वापरतो. मेकॅनिकल फॉर्ममध्ये वापरतो, त्यानंतर केमिकल फॉर्ममध्ये वापरतो, त्यानंतर साऊंड एनर्जी यूज करतो, लाईट एनर्जी यूज करतो, हीट एनर्जी यूज करतो. हाऊ डू वी गेट दिस डिफरंट फॉर्म्स एनर्जी? आपल्याला एनर्जी फॉर्म कशापासून मिळतात? येते लक्षात. हे आपल्याला बघायचं. बघा मेक अ टेबल बेस्ड ऑन फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड करस्पॉन्डिंग डिव्हाइस. तुम्ही आपल्या घरचे काय करू शकता? डिव्हायसेस घेऊ शकता आणि कोणत्या एनर्जीवरती वर्क करतात. फॉर एक्झाम्पल फॅन, इट वर्क्स ऑन मेकॅनिकल एनर्जी. लक्षात. और इलेक्ट्रिकल एनर्जी. देन टी व्ही वर्क्स ऑन इलेक्ट्रिकल एनर्जी. असे तुम्ही वेगवेगळे काय करू शकता? डिव्हायसेस आणि कोणत्या एनर्जीवरती रन होतात ते तसं तुम्ही क्लासिफिकेशन तसं तुम्ही काय करू शकता? टेबल तयार करू शकता. बघा वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आपल्याला माहित आहे की एनर्जी काय होते? एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होऊ शकते? कन्वर्ट होऊ शकते किंवा आपण कन्वर्ट करू शकतो. हे लक्षात. बघितलं आपण एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. इट ऑलवेज कन्वर्ट्स into one form to another. Then different sources of energy are used to different forms of energy necessary for us. In previous standard we have learnt about energy, sources of energy and various concepts related to them. ह्याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण बघितले की आपल्याला एनर्जीचे वेगवेगळे टाइप्स कोणते, फॉर्म्स कोणते. इथे लक्षात. ह्या आधीच्या स्लाइडवरती सुद्धा आपण बघितलेलं आहे. इथे लक्षात. बघा हिअर वी विल रन अबाउट वेरियस सोर्सेस दॅट आर नाऊ युज्ड फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत की वेगवेगळे सोर्स कशासाठी लागतात? इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी लागणारे वेगवेगळे सोर्स. इथे लक्षात. ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ह्या टॉपिकमध्ये काय बघायचं आपल्याला? का इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळे सोर्स हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. बघा द मेथड्स दॅट आर यूज फॉर दिस, द सायंटिफिक प्रिन्सिपल्स दॅट आर यूज देअर. इथे लक्षात. कोणत्या मेथड त्या ठिकाणी यूज केल्या जातात, कोणतं सायंटिफिक प्रिन्सिपल त्या ठिकाणी यूज केलं जातं हे सुद्धा ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. बघा
द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज काय बघायचे आहेत आपल्याला, त्यांचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. एकदम सोपा टॉपिक आहे. काय काय बघायचं टॉपमध्ये बघा आपल्याला. सर्वात पहिल्यांदा सोर्सेस ऑफ एनर्जीचे सोर्सेस, त्यानंतर त्याच्या एनर्जी प्रोड्यूस करण्याच्या मेथड्स, त्याच्यानंतर सायंटिफिक प्रिन्सिपल, त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस हे आपल्याला बघायचे आहेत. येते लक्षात बघा. कॅन यू टेल, बघा तुम्ही सांगू शकता का, वेअर डू वी यूज इलेक्ट्रिक एनर्जी इन आवर डे टू डे लाईफ. येते लक्षात कुठे कुठे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतो, प्रत्येक ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतो, बरोबर आहे. टू रन फॅन, टू वॉच अँड लिसन टी व्ही, टू रन मिक्सर. येते लक्षात मिक्सर चालवण्यासाठी, टी व्ही बघण्यासाठी. येते लक्षात इलेक्ट्रिक मोटरमध्ये इलेक्ट्रिक मोटर आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला लागते. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी काय आहे, एक पार्ट आहे आपल्या लाईफचं सध्या. बघा हाऊ इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस्ड, इलेक्ट्रिक एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते. येते लक्षात इलेक्ट्रिक एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते. बघा इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस बाय युझिंग डिफरंट सोर्सेस सच ॲज वॉटर, विंड, हीट. येते लक्षात अशा वेगवेगळ्या सोर्सेस यूज करून इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस केली जाते. तेच आपल्याला बघायचं आहे. हाच क्वेश्चन आपल्याला पूर्ण टॉपिकवर बघायचं आहे. काय, हाऊ इलेक्ट्रिक एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते. हाच क्वेश्चन आपल्याला काय बघायचं आहे, ह्या पूर्ण टॉपिकमध्ये बघायचं आहे की वेगवेगळ्या टाईपने कशी एनर्जी प्रोड्यूस केली जाते. बघा बघूयात. बघा त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं माहीत पाहिजे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. येते लक्षात हे प्रिन्सिपल आहे महत्त्वाचं. येते लक्षात ज्या प्रिन्सिपल हा बेस आहे कशाचा, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचा. येते लक्षात कोणता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बघा काय आहे, वेन अ कंडक्टर इज मूव्ड अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड सो ॲज टू कट थ्रू द फ्लक्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज प्रोड्यूस इन द कंडक्टर. बघा वेन कंडक्टर मूव्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट कट्स magnetic lines of forces and due to this EMF or electromagnetic force is produced in the conductor. बघा the effect is known as electromagnetic induction. ह्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. the effect of electromagnetic induction will cause induced current. आणि त्याच्यामुळेच काय होतो, करंट इंड्यूस होतो किंवा करंट काय केला जातो, प्रोड्यूस केला जातो. बघा हे नक्की काय आहे हे बघूयात. बघा बेसिक आहे जे आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, व्होल्टेज इज इंड्यूस्ड वेदर द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ मॅग्नेट मूव्ज नियर अ स्टेशनरी कंडक्टर ऑर द कंडक्टर मूव्ज इन अ स्टेशनरी मॅग्नेट. काय आहे, हे एक मॅग्नेट आहे, ह्याच्यामधून जर कंडक्टर तुम्ही मूव्ह केलात, मूव्ह म्हणजे काय, तुम्ही हलवलात ह्याच्यामध्ये कंडक्टर, ह्याच्या वरती खाली केलात, तर काय होतो की ह्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतो, हा जो कंडक्टर आहे त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतो, इलेक्ट्रिक करंट. येते लक्षात काय प्रोड्यूस होतो, इलेक्ट्रिक करंट. एक मेथड आहे बघा, तुम्ही काय करू शकता, कंडक्टर मूव्ह करू शकता किंवा कंडक्टर स्टेशनरी ठेवू शकता आणि मॅग्नेट मूव्ह करू शकता. येते लक्षात मॅग्नेट मूव्ह केल्यानंतर काय होणार आहे की ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. हेच प्रिन्सिपल यूज करतात इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी. अजून डिटेलमध्ये बघूयात पुढच्या स्लाइडवरती. बघा काय आहे हा एक्सपेरिमेंट, शिकलोत आपण करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये. काय आहे, हा कंडक्टर आहे, बरोबर आहे का, सोलेनॉइड आहे. येते लक्षात तो कशाला अटॅच केला, गॅल्व्हनोमीटरला. आणि हा मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट काय केलात आपण, ह्याच्या जवळ नेलात म्हणजे कशाच्या, ह्या सोलेनॉइडच्या. आणि जवळ घेऊन पुन्हा मागे घेतलात, पुन्हा जवळ घेतलात, तर ह्याच्या पुढे मागे करण्यामुळे काय होतो, हा इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होतो. कशामध्ये, ह्या कंडक्टरमध्ये. आणि ह्यालाच काय म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अजून डिटेलमध्ये बघूयात पुढच्या स्लाइडवरती. बघा काय आहे ह्या ठिकाणी, बघा मॅग्नेट आहे, मॅग्नेटमध्ये दोन पोल येणार, नॉर्थ पोल, साऊथ पोल. आणि ह्या काय आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत. ह्याच्यामध्ये हा कंडक्टर आहे, ह्याच्यामध्ये काय, हा कंडक्टर आहे, मूव्ह होतोय म्हणजे फिरतोय. ह्याच्यामध्ये काय होतोय, हा फिरतोय असा. ह्याच्यामध्ये काय होतोय, हा फिरतोय. येते लक्षात, हा ज्यावेळी फिरतो त्यावेळी ह्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस ज्या नॉर्थ पोल पासून साऊथ पोलकडे जातात त्या काय होतात, कट होतात. येते लक्षात, त्या काय होतात, कट होतात. आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये काय होतो, करंट इंड्यूस होतो. कशामध्ये, ह्या कंडक्टरमध्ये. ह्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. वेन कंडक्टर इज प्लेस्ड बिटवीन magnetic line of forces and conductor cuts magnetic line of forces. Due to this current is induced in the conductor. बरोबर आहे का, त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अजून एकदा बघा काय होतं, मॅग्नेट म्हणलं की त्याला काय असणार आहे, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस. शिकलोत आपण
करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा आधीच्या स्टँडर्डमध्ये ज्यावेळी कंडक्टर त्याच्यामध्ये आपण ठेवतो, कंडक्टर मूव्ह करतो म्हणजे फिरवतो त्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसमधून, त्यावेळी त्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस कट होतात आणि करंट काय होतो कंडक्टरमध्ये इंड्यूस होतो, इंड्यूस केला जातो म्हणजे घातला जातो. येते लक्षात. म्हणजे करंट काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. केव्हा प्रोड्यूस होणार आहे, ज्यावेळी हा कंडक्टर काय होईल मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसमध्ये काय होईल, फिरेल. येते लक्षात. ह्याच प्रिन्सिपलवरती काय आहे, काय डिपेंड आहे आपलं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन आहे. अजून एकदा बघा काय आहे, काय आहे, मॅग्नेट आहे. मॅग्नेटमध्ये काय आहे, मॅग्नेट काय प्रोड्यूस करणार आहेत, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस. आणि त्याच्यामध्ये हा कंडक्टर मूव्ह झाला की हा काय करणार आहे, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस कट करणार आहे. ज्यावेळी तो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस कट करणार आहे त्यावेळी इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे त्याच्यामध्ये इंड्यूस होणार आहे. येते लक्षात. यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. साधं सोपं आहे. बघा दोन टाईपने होतं हे, दोन टाईपने होतं. ह्या टाईपमध्ये काय केलेलं आहे, कंडक्टर मूव्ह होईल म्हणजे काय, कंडक्टर फिरत राहील. दोन मॅग्नेटच्या मध्ये काय होईल, या दोन मॅग्नेटच्या मध्ये ह्या नॉर्थ आणि साऊथ ह्याच्यामध्ये काय होईल, हा कंडक्टर काय होईल, फिरत राहील किंवा कंडक्टर स्थिर राहील हा, आणि मॅग्नेट काय होतील, फिरत राहतील. येते लक्षात. दोन्ही मेथडने काय करतात, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. बघा मोस्ट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स बेस्ड ऑन, बघा कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मोस्ट ऑफ द पॉवर प्लांट आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जास्तीत जास्त पॉवर प्लांट कशावरती बेस्ड आहेत, द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती. कोणी इन्व्हेंटेड बाय मायकल फॅराडे. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, whenever magnetic field around the conductor changes, a potential difference is created across the conductor. येते लक्षात. ज्यावेळी काय होईल बघा, मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस, ह्या कंडक्टरच्या आजूबाजूची मॅग्नेटिक फील्ड काय झाली, चेंज झाली की काय होणार आहे, करंट प्रोड्यूस होणार आहे. कशामध्ये करंट प्रोड्यूस, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होणार आहे. कशामध्ये, कंडक्टर मध्ये. पोटेन्शियल डिफरन्स काय होणार आहे, कंडक्टर मध्ये प्रोड्यूस होणार आहे. इथे लक्षात. पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. लक्षात राहू दे. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, वेन एव्हर द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस, पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. ह्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बघा, द फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी चेंज इन 2 ways. दोन वेळा ही फील्ड चेंज करतात आपल्याला. इफ कंडक्टर इज स्टेशनरी, कंडक्टर काय असतो, स्टेशनरी असतो, म्हणजे कंडक्टर काय असतो, स्थिर असतो. बघा ह्याच्यामध्ये बघा, हा काय केला जातो, हा मधला कंडक्टर काय केला जातो, स्टेशनरी म्हणजे स्थिर ठेवला जातो. आणि मॅग्नेट काय असतं, मुव्हिंग कंडिशनमध्ये, म्हणजे मॅग्नेट काय होतं, फिरतं त्याच्या भोवती. आणि कंडक्टर काय असतो, स्टेबल असतो. किंवा दुसरी मेथड म्हणजे इथं दाखवलेली की मॅग्नेट काय असतात, स्टेबल असतात, आणि कंडक्टर काय होतो, मूव्ह होतो. या दोन्हीही मेथडने काय केलं जातात, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन केलं जातं. बघा, ते फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस, और इफ मॅग्नेट इज स्टेशनरी बट the conductor is moving, and then field around the conductor will change. Thus in both the cases the potential difference is created across the conductor. दोन्ही केसमध्ये काय होतं, एकच होतं की पोटेन्शियल डिफरन्स काय केला जातो, कंडक्टरमध्ये काय केला जातो, इंड्यूस केला जातो. त्यालाच काय म्हणतो आपण, इंड्यूस्ड करंट. त्यालाच काय म्हणतो आपण, इंड्यूस्ड करंट. लक्षात राहू देत. बघा, किंवा काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. द इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड जनरेटर. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, जनरेटर. शिकलोत आपण ह्याच्या आधी एसी आणि डीसी जनरेटर शिकलोत. येते लक्षात. ह्याला एसी आणि डीसी जनरेटर शिकलोत. ह्यालाच काय म्हणतात, जनरेटर. येते लक्षात. हेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल कशामध्ये यूज केलं जातं, जनरेटरमध्ये यूज केलं जातं. बघा ॲक्च्युली कसं होतं, बघा, सच अ लार्ज जनरेटर आर यूज्ड इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट. खूप मोठे काय करतात की जनरेटर यूज करतात. कशासाठी, खूप मोठ्या प्रमाणात कमर्शियली काय करण्यासाठी, पॉवर जनरेट करण्यासाठी. बघा, त्याच्या आधी काय यूज करतात, टर्बाइन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन अ जनरेटर. इथे लक्षात, त्या जनरेटरला काय अटॅच असतो, टर्बाइन अटॅच असतो. कारण काय झाला पाहिजे, जनरेटर मूव्ह झाला पाहिजे ना. इथे लक्षात. त्यासाठी त्याला काय जोडतात, टर्बाइन जोडतात. इथे लक्षात, काय जोडतात, टर्बाइन. टर्बाइन हॅज ब्लेड्स. व्हेन अ फ्लो ऑफ लिक्विड और गॅस डिरेक्टेड ऑन द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन इट रोटेट्स. टर्बाइनला काय असतात, ब्लेड्स असतात. दाखवलेत बघा, अशा काय ब्लेड असतात. जेव्हा जोराने पाणी ह्याच्यावरती पडतं किंवा गॅस, येते लक्षात, ह्याच्यावरती जोराने गॅस किंवा पाणी ज्यावेळी ह्या टर्बाइनवरती पडतं त्यावेळी टर्बाइन काय होतात, मूव्ह होतात. काय होतात, मूव्ह होतात. आणि
ह्याच टर्बाईनला काय अटॅच असतात, जनरेटर अटॅच असतात. टर्बाईन मूव्ह झाली की जनरेटर सुद्धा काय होणार आहे, मूव्ह होणार आहे आणि जनरेटर सुद्धा मूव्ह होणार आहे आणि काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात राहू देत. बघा, when a flow of liquid or gas is directed on the blades of turbine, it rotates because the kinetic energy of the flow, the turbine is connected to generator. Thus the magnet in the electric generator also starts rotating and electric energy produced. बघा, हे टर्बाईन आहे, ह्या टर्बाईनला काय आहेत, ब्लेड्स आहेत. टर्बाईनला ब्लेड्स आहेत. टर्बाईन कशाला अटॅच आहे, जनरेटरला अटॅच आहे. ज्यावेळी टर्बाईनवरती टर्बाईनला काय आहेत, ब्लेड आहेत. येतं लक्षात. ज्यावेळी त्याच्यावरती पाणी किंवा वॉटर किंवा गॅसने हा काय होईल, टर्बाईन काय होईल, मूव्ह होईल. येतं लक्षात. ज्यावेळी गॅसेस, एक फोर्स गॅसेस किंवा वॉटर ज्यावेळी ब्लेडवरती पडेल त्यावेळी ब्लेड मूव्ह होतील, म्हणजे टर्बाईन मूव्ह होईल. आणि टर्बाईन कशाला कनेक्ट आहे, जनरेटरला कनेक्ट आहे. येतं लक्षात. जनरेटरला कनेक्ट आहे. येतं लक्षात. या जनरेटरमधलं मॅग्नेट काय होणार आहे, हे टर्बाईन फिरल्यामुळं मॅग्नेट सुद्धा काय होणार आहे, फिरणार आहे. कारण हे टर्बाईनला काय अटॅच आहे, जनरेटरमधलं मॅग्नेट. येतं लक्षात. येतं लक्षात. हे अटॅच आहे. टर्बाईन रोटेट झालं की मॅग्नेट सुद्धा आतलं काय होणार आहे, रोटेट होणार आहे आणि एनर्जी इज प्रोड्यूस. पुन्हा एकदा बघा, टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. जनरेटरमधलं मॅग्नेट रोटेट करण्यासाठी काय यूज करतात, टर्बाईन यूज करतात. बघा, अ टर्बाईन हॅज ब्लेड्स. टर्बाईनला काय आहेत, ब्लेड्स आहेत. वेन अ फ्लो ऑफ लिक्विड ऑर गॅस इज डिरेक्टेड टू द ब्लेड्स, इट रोटेट्स बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो. टर्बाईन इज कनेक्टेड टू द जनरेटर. येते लक्षात. ज्यावेळी पाणी किंवा हवा त्याच्यावरती पडेल त्यावेळी टर्बाईन काय होणार आहे, फिरणार आहे. येते लक्षात. कशामुळे, कायनेटिक. बघा, कायनेटिक एनर्जीमुळे. कशाच्या, वॉटरच्या किंवा गॅसच्या कायनेटिक एनर्जीमुळे टर्बाईन काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि टर्बाईनला कोण अटॅच आहे, जनरेटर अटॅच आहे. जनरेटरमधलं जे मॅग्नेट आहे, येते लक्षात, जे मॅग्नेट आहे ते मॅग्नेट टर्बाईनला अटॅच आहे. ते मॅग्नेट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. जसा टर्बाईन रोटेट होईल तसं मॅग्नेट सुद्धा रोटेट होणार आहे आणि काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी. बघा, इथे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन दिलेलं आहे. येते लक्षात. ह्या लाईन ऑफ फ्लक्स आहेत. येते लक्षात. त्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस आहेत. येते लक्षात. ज्यावेळी ह्या चेंज होतात, येते लक्षात. ज्यावेळी कट होतात त्यावेळेस काय होतो, करंट इंड्यूस केला जातो. किंवा पोटेन्शियल डिफरन्स काय होतो, क्रिएट होतो. येते लक्षात. आणि आपण हा व्होल्टमीटरने बघू शकतो. बघा, द नेक्स्ट. बघा, दिस मेथड ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज बिलो. ही मेथड कशी रिप्रेझेंट करतात बघूयात. त्याच्यात हे बघा की टर्बाईन कशाला अटॅच असतं, ह्या मॅग्नेटला अटॅच असतं. रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट. जेव्हा टर्बाईनवरती एका फोर्सने गॅस किंवा वॉटर पडेल त्यावेळी टर्बाईन फिरतो आणि टर्बाईन आहे ते कशाला, ह्या मधल्या रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेटला अटॅच आहे. त्यावेळी त्याच्यामुळे हे मॅग्नेट काय होईल, रोटेट होईल, फिरेल. आणि बाजूला त्याच्या काय आहे, कंडक्टर आहे. ज्यावेळी हा मॅग्नेट फिरेल त्यावेळी काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स किंवा इलेक्ट्रिसिटी काय होईल, प्रोड्यूस होईल. इथे लक्षात. बघा, दस टू जनरेट इलेक्ट्रिसिटी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वी नीड अ टर्बाईन अँड टू ड्राईव्ह द टर्बाईन वी नीड एनर्जी सोर्स. इथे लक्षात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी काय पाहिजे, बघा काय पाहिजे, सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहीत, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिजे. बघा, आणि काय पाहिजे आपल्याला, वी नीड अ जनरेटर. आणि काय पाहिजे आपल्याला, जनरेटर पाहिजे. येते लक्षात. बघा, टू रोटेट द जनरेटर. आणि या जनरेटरला रोटेट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, टर्बाईन पाहिजे. बघा, आणि टू ड्राईव्ह द टर्बाईन. आणि हे टर्बाईन रोटेट व्हायला किंवा फिरायला, चालायला काय पाहिजे आपल्याला, एनर्जी सोर्स पाहिजे. बघा, बेस्ड ऑन विच टाइप ऑफ एनर्जी सोर्स इज यूज टू रोटेट द टर्बाईन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर जनरेटिंग स्टेशन. आणि हे टर्बाईन फिरण्यासाठी वेगवेगळे एनर्जी सोर्सेस आपण यूज करतो. हे कोणते एनर्जी सोर्सेस यूज करतोय त्याच्यावरून त्याचे काय ठरतात, टाइप्स ठरत असतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचे टाइप्स ठरत असतात. द डिझाईन ऑफ टर्बाईन यूज इन डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर स्टेशन आर डिफरंट. प्रत्येक जसं पॉवर स्टेशन वेगळं असेल तसे हे डिझाईन काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे, परंतु बेसिक सेम असणार आहे. येते लक्षात. ते कशावरती वर्क होणार आहे, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बघा, प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन. पहिल्यांदा काय पाहिजे बघा, फ्लो चार्ट खूप महत्त्वाचं आहे. बघा, फ्लो चार्ट हा खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे बघा, प्रॉपर सोर्स टू रन टर्बाईन. इथे लक्षात. प्रॉपर
एनर्जी सोर्स पाहिजे कशासाठी, टर्बाईन रन करण्यासाठी. बघा टर्बाईनलाच काय अटॅच आहेत, बघा प्रॉपर एनर्जी सोर्स पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, एनर्जी सोर्स पाहिजेत कशासाठी, टर्बाईन रन करण्यासाठी. बरोबर आहे काय, याला टर्बाईनला काय अटॅच आहे, जनरेटर. इथे लक्षात, टर्बाईन रोटेट झालं की जनरेटरमधलं जनरेटर सुद्धा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. इथे लक्षात, जनरेटरमधलं जे इलेक्ट्रिक मॅग्नेट आहे ते काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि त्यामुळेच काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. इथे लक्षात हा पॉईंट खूप खूप महत्त्वाचा आहे. इथे लक्षात आज आपण व्हिडिओमध्ये बघतोय तो, कारण ह्याच्यावरतीच पूर्ण टॉपिक आहे, डिपेंड आहे. हे समजलं तरच पुढचं समजणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे एवढाच पॉईंट जास्त महत्त्वाचा आहे. नंतर फक्त काय बघणार आहेत आपण, एनर्जी सोर्सेस आणि ते कसे वर्क करतात. इथे लक्षात, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. परंतु आज काय बघितलं आपण महत्त्वाचं, की बेसिक स्ट्रक्चर काय आहे, की आपल्याला काय पाहिजे, एक प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन, देन टर्बाईन जनरेटर, when turbine runs on using various energy sources. The generator connects with turbine, also drive, and it produces electrical energy. आणि ते काय करणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणार आहे. लक्षात राहू देत. बघा आज इथेच थांबूयात. बघा आशा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. इथे लक्षात, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रापर्यंत तुम्ही पोचू शकता. नंतर भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. इथे लक्षात, भेटूयात नंतर.